सर्व दोन्ही साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, दोन्ही साखर कारखान्याचे संचालक मंडळ, शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू, पत्रकार बंधू, आज आपल्याला आधुनिक ऊस शेती या विषयावरती किंवा शाश्वत एकरी 100 टनाची ऊस शेती याविषयी बोलण्यासाठी आपल्या समोर मी उभा आहे। साहेब, तालुका या दोन्ही कारखान्याच्या, दोन्ही तालुक्याच्या भागामधले जे काही गावं असतील त्या गावामध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि 2008 ते 10 आपला भाग जवळून पाहता आला। त्यामुळे आपल्या भागामधल्या अडचणी काय आहेत मला याची कल्पना आहे। आपल्या भागामधल्या जमिनी ह्या काळ्या जमिनी आहेत, पाट पाण्याची शेती आहे, नदीचं पाणी आहे, कॅनलचं पाणी आहे, जमिनी क्षारीक्त झालेल्या आहेत, जमिनीचा पीएच वाढलेला आहे आणि अशा जमिनीमध्ये भविष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि शाश्वत 100 टनाची ऊस शेती करत असताना जमिनीचा पोट टिकवून भविष्यामध्ये ऊसाची शेती कशी करायची आहे याविषयी मी एक 40 ते 45 मिनिटांमध्ये आपल्या समोर बोलणार आहे। व्याख्यानाला सुरुवात करत असताना आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो, आपला साखर धंदा हा महाराष्ट्रामधला प्रमुख धंदा असल्यामुळं याविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 238 साखर कारखान्याची नोंद आहे। त्यापैकी 96 कारखाने सहकारी आहेत आणि बाकीचे कारखाने हे खाजगी कारखाने आहेत। या सर्व 238 साखर कारखान्याला लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल दरवर्षी साधारणपणे 14 लाख हेक्टर म्हणजे ढोबळ मानानं 35 लाख एकर क्षेत्रावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड केली जाते। हे सांगण्याचं उद्देश एवढंच आहे की आपला सगळा ऊस कारखान्याला गेल्यानंतर, आपल्या कारखान्याचा असेल किंवा महाराष्ट्रामधल्या सगळ्या साखर कारखान्याचा ऊस गाळप केल्यानंतर कमिशनर ऑफ शुगर ऑफिस असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, या 2 संस्था दरवर्षी वर्षाच्या शेवटी एक लेखाजोखा मांडतात महाराष्ट्राचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन किती आलं। ही आकडेवारी तपासल्यानंतर असं लक्षात येतं की एकेकाळी आपण राज्यामध्ये 3 नंबरला होतो। तामिळनाडू राज्याचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन 42 टन आहे, कर्नाटक राज्याचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन 38 टन आहे, महाराष्ट्र राज्याचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन 35 टनाच्या आसपास राहिलं होतं। पण गेल्या 2-3 वर्षाची आकडेवारी जर तपासली तर आपण 31 टनावरती खाली आलेलो आहे। आपला जो 3 नंबर होता तो आता देशामध्ये 7व्या नंबरला आपण फेकले गेलेलो आहोत आणि आपल्या साखर कारखान्याचा जर विचार केला तर साहेब आपलं ऊसाचं उत्पादन सुद्धा 32 टन प्रति एकर एवढं आहे, म्हणजे 80 टन हेक्टरी आहे। आपल्याला सरासरी एकरी 40 टनाच्या वरती घेऊन जायचे आहे, म्हणजे हेक्टरी 100 टनाच्या वरती उत्पादन गेलं पाहिजे। आणि आपली जी तळतळ आम्ही मगाशी व्याख्यानाच्या माध्यमातून आपली पाहिली, आपला साखर उतारा हा सरासरी मराठवाड्या भागामध्ये आपला कारखाना असल्यामुळं आपल्या साखर कारखान्याचा साखर उतारा हा किमान 11.5% तरी असला पाहिजे आणि भविष्यामध्ये 12.5% पर्यंत आपला साखर उतारा गेला पाहिजे। या दृष्टिकोनातून कोणत्या ऊसाच्या जाती आपल्या भागामध्ये फायद्याच्या ठरतील याविषयी मी बोलणार आहे। हे करत असताना मला आवर्जून प्रगतशील शेतकऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल। आमचे मित्र काळे साहेबांनी मला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामधले उदाहरणं देऊ नका, मला याची कल्पना आहे, पण तरी सुद्धा ज्यांनी काम चांगलं केलं काळे साहेब यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे। ज्याने आपल्याला सुरुवातीला मार्गदर्शन केलं, प्रकाश कदम आणि त्यांचे बंधू संजय कदम हे आमचे गेल्या 15 वर्षामधले जवळचे कृषी मित्र आहेत। त्यांच्या शेतामध्ये मला दर महिन्याला जाण्याची संधी मिळते। त्यांच्या शेतामधले बारकावे कदम साहेबांनी सांगितले, ते बारकावे मला अजून सांगावेसे वाटतात आणि त्या मगाशी साहेबांनी उल्लेख केला की नंतरच्या वक्त्याने सुद्धा याविषयी माहिती सांगावी। त्यांच्या शेतामधले बारकावे सांगतो। प्रकाश कदम साहेबांच्या शेतामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये प्रकाश कदम साहेब आणि संजय कदम त्यांचे बंधू यांनी 17 एकर ऊसाची लागण केली। हलकी जमीन असताना सुद्धा सरीमधलं अंतर 6 फूट ठेवण्याचं धाडस केलं। त्यावेळी पूर्वी ज्यावेळी 17 एकर लागण केली त्यावेळी 2 फुटावर 1 डोळा, ऊसाची जात 8632, ऊसाची जात 8632, 2 फुटावर 1 डोळा। आणि आपल्याला सांगितल्यानंतर कदाचित आश्चर्य वाटेल, त्यांनी सांगितलं पण मी अजून शास्त्राच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन। एका जाग्यावरून सगळ्या 40 एकराला, एका जाग्यावरून 10 बाय 10च्या एका रूम मधून सगळ्या 40 एकराला खताचं आणि पाण्याचं नियोजन आहे। मगाशी त्यांनी सांगितलं, खोटं सांगितलं नाही, 40 एकराला खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी 1 कामगार आहे। 1 कामगार जर 40 एकराला खताचं आणि पाण्याचं नियोजन करत असेल तर कमी खर्चामध्ये निश्चित ऊसाची शेती चांगली करता येते, हे प्रकाश कदमांनी दाखवून दिलेलं आहे। 6 बाय 2ची लागण 8632 ऊसाची जात
एका जाग्यावरून ठिबक सिंचनामधनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन, त्यांच्या तोंडामध्ये दोन शब्द आहेत, मगाशी त्यांच्याकडून बोलायचे राहून गेले. ते थेंबा थेंबानं पाणी देतात आणि ग्रॅमनं खतं देतात. थेंबा थेंबानं पाणी देतात आणि ग्रॅमनं खतं देतात. 17 एकर क्षेत्राचं सरासरी ऍव्हरेज आलं एकरी 117 टन. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आज कौतुक झालं पाहिजे, कारण 17 एकराची सरासरी 100 टनाच्या वरती काढणं सोपं नाही. 17 एकराची सरासरी एकरी 117 टन उत्पादन काढण्यात त्यांना यश मिळालं. त्यानंतर सातत्यानं त्यांच्याकडे जाण्याचा योग येतो. ते म्हणले साहेब अजून काहीतरी करूया आपण. एकरामध्ये 150 टनाचं टार्गेट ठेवलं. सरीमधलं अंतर 6 फूट ठेवलं. ज्या रानामध्ये केळी होती ती केळी मल्चरच्या साहाय्यानं रानामध्ये गाडली आणि 1 ऑगस्टला ऊसाची लागण केली. सरीमधलं अंतर 6 फूट ठेवलं. यावेळी मात्र प्रयोग वेगळा केला. ऊसाच्या दोन्ही बाजूला ड्रिपच्या नळ्या ठेवल्या, डबल लॅटरल. ऊसाच्या दोन्ही बाजूला ड्रिपच्या नळ्या ठेवल्या, डबल लॅटरलचा उपयोग केला. 6 फुटावर लागण केली, 2 फुटावर रोप लागण केली. ऊसाची जात 8632 होती आणि 6 एकर क्षेत्राचं प्रकाश कदम साहेबांच्या शेतामध्ये सरासरी ऍव्हरेज एकरी 137 टनाचं ऍव्हरेज प्रकाश कदम साहेबांनी काढलं. सिंगल लॅटरल वरती एकरी 117 टन, डबल लॅटरल वरती 137 टन असं उत्पादन काढणारे शेतकरी आज आपल्या समोर बसलेले आहेत. त्यांच्या शेतामधले 2 शब्द आज घरी घेऊन जायचे आहेत. मला येणाऱ्या काळामध्ये थेंबा थेंबानं पाणी द्यायचं आहे आणि ग्रॅमनं खतं द्यायची आहेत आणि टनेज वाढवायचे आहे. 2 शब्द जरी त्यांच्या भाषणामधले पकडले तरी आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. ठीक आहे, अडचणी असतील त्याच्यावर आपण चर्चा करू. दुसऱ्या एका शेतकऱ्यांचा उल्लेख मला करावा असं वाटतो आणि प्रामुख्यानं मराठवाड्या भागामधल्या शेतकऱ्यांचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. साहेब, आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये आवाड शिरपुरा नावाचं एक गाव आहे. नॅचरल शुगर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग आवाड साहेबांच्या शेतामधलं मी एक उदाहरण सांगणार आहे. पांडुरंग आवाड साहेब आणि त्यांचे 4 बंधू, 100 एकर शेती आहे आणि मांजरा धरण भरल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला लागवडी होतात. मला पांडुरंग आवाड साहेबांचं कौतुक यासाठी वाटतं, शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत म्हणून 2009 सालापासून त्यांचं सरीमधलं अंतर 7 फूट आहे. 2009 सालापासून आजपर्यंत पांडुरंग आवाड साहेबांच्या शेतामध्ये सरीतलं अंतर 7 फूट आहे. पूर्वी 36 SP मॅशू फर्ग्युसन ट्रॅक्टरनं ते मशागत करायचे, आतली मशागत, मग बाळ भरणी, मोठी भरणी, उसाच्या पानावर फवारणी. आज घडीला त्यांच्याकडे 27 SPचा एक जॉन डियर ट्रॅक्टर आहे. या जॉन डियर ट्रॅक्टरनं या बाजूला 12 फूट आणि या बाजूला 12 फूट एका वेळी तुम्हाला 24 फूट उसाच्या पानावर फवारणी करण्याची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. पूर्णपणे बाळ भरणी आणि मोठी भरणी हे ट्रॅक्टरनं केली जाते. पाणी देण्यासाठी नेटाफिम कंपनीचं ड्रीप आहे. मांजरा धरणाच्या पायथ्याला शेती असून सुद्धा एकही थेंब पाटानं पाणी देत नाही. 100% ठिबक सिंचनानं पाणी देतात. म्हणजे ठिबक सिंचनामधनं खत गेलं, ठिबक सिंचनामधनं पाणी गेलं. मशागतीसाठी, आंतर मशागतीसाठी छोटा ट्रॅक्टर आहे, फवारणीसाठी छोटा ट्रॅक्टर आहे आणि कमी माणसामध्ये उसाची शेती करतात. 2009 सालापासून आजपर्यंत पांडुरंग आवाड यांनी कधी शेतामधलं पाचट जाळलेलं नाही. दरवर्षी खोडव्यामध्ये पाचटाचं आच्छादन करतात आणि त्यांच्या शेतामधले शब्द आहेत, माझे शब्द नाहीत. ते काय म्हणतात, पावसाळा सोडून हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर माझ्या शेतामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या पायाला चुकून जर कुठं चिखल लागला तर माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. म्हणण्याचा उद्देश असा की त्यांच्या 7 फूट सरीमधलं अंतर असल्यामुळं 80 एकरामध्ये कुठे फिरला तर तुमच्या पायाला चिखल लागणार नाही असं पाण्याचं व्यवस्थापन करणारे पांडुरंग आवाड. गावाचं नाव आवाड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव आणि नॅचरल शुगर कारखान्याचे ते ज्येष्ठ संचालक आहेत. यांच्या शेताला सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये भेट द्यावी असं मला वाटतं. तिसरे एक उदाहरण सांगायचं आणि मग मला व्याख्यानाला सुरुवात करायची आहे. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये आनंदराव पाटील नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामधले मी 5 पिकं सांगणार आहे आणि उत्पादनाची आकडेवारी सांगणार आहे. आपण कधी पुणे, सातारा, कराड आणि कोल्हापूर असा प्रवास करायचा वेग जर आला तर वाटेमध्ये वारणा नदीच्या अलीकडे तांदूळवाडी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये आनंदराव पाटलांची शेती आहे. त्यांच्या शेतामधली पिकं सांगतो आणि उत्पादनाची आकडेवारी सांगतो. या शेतकऱ्याने गहू केला. आपलं सरासरी ऍव्हरेज मला कल्पना आहे, कुणाचं 15 क्विंटल, कुणाचं 17 क्विंटल, कुणाचं 20 क्विंटल पर्यंत गहू निघतो. पण त्यांनी एकरी 27 क्विंटल गहू काढला. केळी केली. महाराष्ट्राचं केळीचं ऍव्हरेज 25 ते 27 टन आहे. त्यांनी एकरामध्ये 45 टन केळी काढली. 265 या जातीमध्ये एका एकरमध्ये 142 टन ऊसाचं उत्पादन काढलं. कोश 8632 या जातीमध्ये एकरामध्ये 150 टन ऊसाचं उत्पादन काढलं. सरीमधलं अंतर 5 फूट असतं आणि 1.5 फुटावर एक डोळा असतो.
ठिबक सिंचनाचा खाली काही शेती आहे, काही पाट पाण्याखाली आहे आणि सातत्याने 100 टनाच्या वरती उत्पादन असतं. हळदीमध्ये एकरी 42 क्विंटल हळद त्यांनी काढलेली आहे. एवढंच मला सांगायचं आहे. आपल्यासारखे शेतकरी, आमच्यामध्ये काही साष्ट पिंपळगावच्या आमच्या शेतकऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी केला, त्यांचं सुद्धा 48 गुंठ्यामध्ये 85 टन मगाशी उत्पादन आलेल्याचा उल्लेख केला. म्हणजे गुंठ्याला 2 टन उत्पादन काढणारे शेतकरी, एकरामध्ये 80 टनाच्या वरती उत्पादन काढणारे शेतकरी आज आपल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं ऊसाचं उत्पादन 40 टन आहे त्यांच्या शेतामध्ये 60 टनापर्यंत उत्पादन आलं पाहिजे, हे टार्गेट ठेवलं पाहिजे. ज्यांचं 50 टन आहे त्यांनी 70 टनाचं टार्गेट ठेवलं पाहिजे. ज्यांचं उत्पादन 60 आहे त्यांनी 80 टनाचं टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतामध्ये 100 टनाच्या वरती उत्पादन आलं पाहिजे, या अनुषंगाने शेती आपल्याला करायची आहे. आता ऊस शेतीमधले बारकावे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला साहेबांनी जो वेळ दिलेला आहे, मला साहेब आपण 40 मिनिटं दिलेली आहेत, त्यामध्ये त्या 40 मिनिटांमध्ये सगळे मुद्दे मी मांडणार आहे जे मुद्दे महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या भागामध्ये आपल्या जमिनी काळ्या आहेत, आपल्या जमिनी भारी आहेत, आपल्या जमिनीमध्ये गोदावरी नदीचं पाणी आहे, जायकवाडी धरणाचं कॅनलचं पाणी आहे आणि आपल्याकडे नाही म्हटलं तर पाण्याचा वापर हा जास्त झालेला आहे. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा वापर जास्त झाला, ज्या जमिनीमधल्या हवा आणि पाण्याचं संतुलन बिघडलं, तिथं ऊसाच्या उत्पादनामध्ये मर्यादा येतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी जर आपण करू शकलो तर उत्पादन वाढणार आहे. ज्याचा उल्लेख बर्वे साहेबांनी केला, मातीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या जमिनीमधला पाण्याचा निचरा झाला पाहिजे. आणि जर पाण्याचा निचरा होत नसेल तर आपण किती खतं टाकले तर आपलं ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा साधा पहिला पर्याय सांगतो. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काळ्या आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी भारी आहेत, जिथं 4 फुटापेक्षा जास्त खाली काळी माती आहे, आपण तर मगाशी मी ऐकलं 50-50 फुटापर्यंत काळी माती आहे असं मला या ठिकाणी सांगण्यात आलं. तर ज्या ठिकाणी काळी माती आहे अशा ठिकाणी खोडवं मोडल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये ज्यावेळी आपली जमीन रिकामी असेल अशा वेळी आपण 5 फूट अंतरावर जमिनीच्या खालून चालणारा एक नांगर येतो. त्या नांगराचं नाव आहे सबसॉइलर, तळी फोडणारा नांगर असं म्हणतात. पाईपलाईनचं जाळं आपल्या शेतामध्ये कसं आहे बघावं. आणि हा सबसॉइलर, माझा हात दिसतोय अशा पद्धतीचं एक अवजार असतं, सिंगल फाळे असतो. त्या अवजाराची किंमत 25 ते 30 हजार आहे. 60 ते 75 किलो अवजाराचं वजन आहे. 50 HP पुढच्या ट्रॅक्टरला तो अवजार जोडलं जातं आणि 5 वर्षातनं एकदा आपल्याला हे अवजार चालवायचं. जमिनीमध्ये 1.5 फुटापर्यंत, 2 फुटापर्यंत, 2.5 फुटापर्यंत हे अवजार जमीन फाडण्याचं काम करतं, जमीन चिरण्याचं काम करतं, जमिनीमध्ये हवा भरण्याचं काम करतं. वरच्या थरामध्ये ऊसांच्या मुळांचा जर अभ्यास केला तर पहिल्या 1.5 फुटामध्ये 70% मुळं असतात. आणि या 1.5 फुटापर्यंत आपली खोलवर जर मशागत झाली आणि आपली जमीन फाडली गेली, जमीन चिरली गेली, जमिनीत हवा भरली गेली तर वरच्या थरातले क्षार सगळे तळाला जाऊन बसतात. आणि 1.5 फुटाच्या थरामध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन चांगलं राखल्या गेल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये 7 टनापासून 10 टनापर्यंत वाढ होऊ शकते. असा साधा पर्याय आहे. आणि हे अवजार चालवायचा खर्च फक्त एकरी 2 ते 2.5 हजार रुपये आहे. आणि 4 ते 5 वर्षातून एकदा आपल्याला हे अवजार चालवायचं आहे. आपल्या भागामध्ये साहेब ह्या काळ्या जमिनी जिथे जिथे आहेत, आपले गट किती आहेत बघावे आणि प्रत्येक गटामध्ये एक सबसॉइलर सारखा अवजार ठेवता येईल का, ज्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये जमीन रिकामी असताना आपण सबसॉइलर चालवला तर एकरी 7 ते 10 टन उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. म्हणून सबसॉइलरचा वापर येणाऱ्या काळामध्ये आमच्या जमिनीमध्ये झाला पाहिजे. हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला असेल, 8.5-9 कडे पीएच गेलेला असेल, आमच्या जमिनीमधल्या पाण्याचा निचरा होत नसेल तर माझी आपल्याला एक विनंती आहे साहेब, आपल्या काही निवडक शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी बिघडलेल्या आहेत, ज्यांच्या जमिनी पाणथळ झालेल्या आहेत, ज्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे, अशा एका शेतकऱ्यांची ट्रीप दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी एक ट्रीप काढावी. त्या ठिकाणी आदरणीय गणपतराव पाटील साहेब त्या कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासन, शेतकरी आणि साखर कारखाना अशी एक तिघांची टीम तयार केली आणि त्या टीमच्या माध्यमातून 8400 एकर क्षेत्रावरती जमिनीच्या खाली सच्छिद्र पायपा टाकण्याचं काम केलं. त्याला सबसर्फेस ड्रेनेज असा शब्द आहे. जमिनीच्या खाली 2.5-3 फुटावर पायपा टाकल्या. पूर्वी याचा खर्च 60,000 रुपये एकरी होता. हा खर्च आता 1,20,000, 1,50,000 पर्यंत खर्च गेलेला आहे. ज्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, चिबड झालेल्या आहेत, रानातली ओल हटत नाही, अशा जमिनीमध्ये हा जर प्रयोग राबवला आणि आमच्या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावरती 4 एकर 5 एकर वरती ही ड्रेनेजची व्यवस्था जर केली, आमच्या रानातले क्षार जर पाण्याद्वारे जर होऊन गेले, आमच्या जमिनीचा पीएच कमी झाला तर आम्हाला एकरी ऊसाचं उत्पादन वाढवणं शक्य आहे.
मी डोळ्यानं बघितलेलं सांगतो. मी त्या कारखान्यावर व्याख्यानाला बऱ्याच वेळा गेलेलो आहे. ज्या जमिनीमध्ये जमीन पडीक आहे, 20 टन उत्पादन येत नव्हतं, सच्छिद्र पायपा टाकल्यानंतर त्या ठिकाणी एकरी ऊसाचं उत्पादन 70 टन, 80 टन, 100 टनाचे प्लॉट आज मी बघितलेले आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सच्छिद्र पायपा टाकण्याची प्रणाली समजून घेण्यासाठी एक अभ्यासाची टीम आपण आपल्या दत्त शिरोळ कारखान्यावर, गुरुदत्त कारखान्यावर जर पाठवली तर हजारो एकरावरती हा प्रयोग त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. हा प्रयोग आपल्याला गरजेचा आहे असं मला वाटतं, कारण आपण नदीकाठचे शेतकरी आहात. हा दुसरा मुद्दा झाला, सच्छिद्र पायपा टाकणे. अर्थात हा एक खर्चिक आहे, एकरी 1.25 लाख 1.5 लाख खर्च आहे, पण 50-60 वर्ष जर जमिनीचं आयुष्य जर वाढत असेल तर हा येणाऱ्या काळामध्ये विचार आपल्याला स्वीकारावा लागेल असं मला वाटतं. तिसरा महत्वाचा मुद्दा, करण्यासारखा मुद्दा आहे. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत अशी जर सपाट जमीन असेल तर ती ऊसाला घातक असते. म्हणून हलकासा उतार पाहिजे, हलकासा उतार पाहिजे, म्हणजे टीचभराचा उतार असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये 2-2, 3-3 सऱ्यांना पाणी सोडल्यानंतर पाणी न पडलं पाहिजे, पाणी न थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे असा जर उतार आपल्या रानाला असेल, पाण्याचा निचरा होत असेल, जमिनीमधल्या क्षार वाहून जात असतील, जमिनीमध्ये पाणी साठून राहत नसेल तर आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन होतो आणि ऊसाचं उत्पादन वाढतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सपाट जमीन असेल तर एकदा लेवल मारा आणि हलकासा रानाला उतार ठेवा, पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. मला परत परत सांगायचं आहे, आपल्या जमिनीमधला पाण्याचा निचरा जर चांगला झाला नाही तर मुळांची वाढ होत नाही, आणि मुळांची वाढ नाही झाली तर उत्पादन वाढत नाही. म्हणून जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण पहिला प्रयोग केला पाहिजे. आता याला अनुषंगानं दुसरा मुद्दा मांडायचा, 3 वर्षातनं एकदा आपण मातीचं परीक्षण करून घ्यावं. आणि माझ्या माहितीनुसार आपल्याकडे सुंदर प्रयोगशाळा आहे, माती परीक्षण प्रयोगशाळा. आपण 3 ते 4 वर्षातून एकदा मातीचं परीक्षण करून घ्यावं. आणि मातीचं परीक्षण करून घेतल्यानंतर त्यामध्ये घटक असतो, त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन लेवल. आमच्या जमिनीमधले ऑर्गॅनिक कार्बन लेवल 0.4, 0.5, 0.6 आहे. आणि ही ऑर्गॅनिक कार्बन लेवल आम्हाला येणाऱ्या काळामध्ये 0.8, 0.9 किंवा 1% पुढे ऑर्गॅनिक कार्बन लेवल न्यावी लागेल तर आमचं उत्पादन वाढणार आहे. मग यासाठी काय करावं लागेल? उदाहरणार्थ 0.6 ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि मला 0.8 पर्यंत न्यायचं आहे, तर कमीत कमी 5 टन कुजलेले पदार्थ माझ्या शेतामध्ये गेले पाहिजे. मग ते कोणते? एक 5-6 मुद्दे मांडतो. तुमच्या खिशाला परवडणारा एक मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कसे जातील याच्यावरती आपण चर्चा करूया. पहिला मुद्दा, शेणखत. डॉक्टर जी.के. झेंडे साहेब नावाचे एक शास्त्रज्ञ पाडेगावला होऊन गेले, डॉक्टर हापसी साहेबांच्या अगोदर. त्यांची शिफारस आहे, आडसाली हंगामाला एकराला 15 टन शेणखत पाहिजे, पूर हंगामाला एका एकरला 12 टन शेणखत पाहिजे, आणि सुरू खोडव्याला एका एकरला 10 टन शेणखत पाहिजे. ट्रॉलीच्या भाषेमध्ये 4 ट्रॉली 5 ट्रॉली एका एकरला, टनाच्या भाषेमध्ये 10 ते 15 टन, आणि आजही बैलगाडी असेल तर गावाकडे बैलगाडीच्या भाषेमध्ये एका एकरमध्ये 20 ते 25 बैलगाडी शेणखत पाहिजे. एवढं नसेल, एखादी ट्रॉली शेणखत असेल तर सऱ्या सोडल्यानंतर सरीमध्ये शेणखत टाकावं, आणि भरपूर असेल तर मशागत करताना टाकावं, सऱ्या सोडण्याच्या अगोदर टाकावं. शेणखत हा पहिला पर्याय आपल्याकडे आहे. आता शेणखत माझ्याकडे घमेलं सुद्धा नाही, पर्याय शोधला पाहिजे. दुसरा पर्याय, साहेब मला कल्पना आहे, आपल्या कारखान्यावर जे प्रेसमड निघतं, आपल्या कारखान्यावर जे मळी निघते, प्रेसमड, राख, ह्याचा डेपो आपण 1 मीटर रुंदीचा डेपो, 1 मीटर उंचीचा डेपो, आणि आपल्याकडे एरो टेलर आहे, त्यामध्ये काही स्पेंटवॉश मिसळून, त्यामध्ये काही जीवाणू मिसळून, आणि त्यामध्ये काही मायक्रोन्यूट्रिएंट मिसळून एनरिच केलेलं चांगलं कंपोस्ट खत आपल्या कारखान्यावर आपण तयार करत आहात. अजून चांगलं करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. आणि असं चांगलं कंपोस्ट खत एका एकरला 7 टन, 10 टन, 15 टनापर्यंत मळीपासून तयार केलेलं कंपोस्ट खत, याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. आणि दोन्ही कारखाने आपले सक्षम आहेत, आणि आपल्या कारखान्यावर साहेब बर्वे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी पुढाकार घ्यावा, आणि हे खत चांगल्या पद्धतीने तयार करून शेतकऱ्यांना कसं देता येईल, हा शेणखताला दुसरा चांगला पर्याय असं मला वाटतं. प्रेसमड, कंपोस्ट आणि राख. राखेमध्ये सिलिकॉन जास्त असतं, राखेमध्ये पोटॅश जास्त असतो, आणि तुमच्या प्रेसमड कंपोस्ट मध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक सगळे अन्नद्रव्य त्यामध्ये असतात. म्हणून फक्त ताजी मळी मात्र वापरू नका. त्यामध्ये मेणाचं प्रमाण जास्त असतं, वॅक्सचं प्रमाण जास्त असतं. ते कुजवून आपल्या शेतामध्ये कसं वापरता येईल यासाठी कारखान्याच्या मदतीनं येणाऱ्या काळामध्ये माझ्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन लेवल वाढवण्यासाठी प्रेसमड कंपोस्टचा वापर कसा करता येईल, हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवावा. तिसरा मुद्दा, आपल्या भागामध्ये जर पोल्ट्री असतील, विट्याला भरपूर पोल्ट्री आहेत,
कोंबडीचं खत जर मिळत असेल, पोल्ट्री खत मिळत असेल, तर लागणीला 2 टन आणि भरणीला 2 टन कोंबडी खत हा सुद्धा एक बऱ्यापैकी पर्याय आहे. पण कोंबडी खतामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं. मराठी भाषेमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं. म्हणून ज्या जमिनीमध्ये चुनखड जास्त आहे, 10% वरती चुनखड आहे, अशा जमिनीमध्ये कोंबडी खत वापरायला परवानगी नाही. 86-0-32 ऊसाची लागण केलेली आहे, त्या जमिनीमध्ये चुनखड कमी आहे, अशा जमिनीमध्ये आपल्याला कोंबडी खत लागणीला 2 टन आणि भरणीला 2 टन कोंबडी खत वापरू शकतो. पण अंड्यावरची कोंबडी, तिनं खाली टाकलेली विष्ठा, ते कोंबडी खत, जे बॉयलर असतात त्याच्या खाली जी पडलेली साळ असते आणि त्या साळीमध्ये विष्ठा पडलेली आहे, जे पोत्यात भरून आणून तुम्हाला दिलं जातं, ते कोंबडी खत नव्हे. चांगल्या क्वालिटीचं अंड्यावरच्या कोंबडीनं खाली टाकलेली विष्ठा असं कोंबडी खत मिळत असेल तर लागणीला 2 टन आणि भरणीला 2 टन कोंबडी खत वापरू शकतात. तिसरा पर्याय तुमच्याकडे आहे. चौथा पर्याय, आता सांगितलेले 3 पर्याय मला शक्य झालेले नाहीत. चौथा पर्याय सगळ्यांना शक्य आहे. साहेब, आपल्या साखर कारखान्यामार्फत ताग किंवा धेंच्या हिरवळीच्या पिकाचं बियाणं देता आलं तर बघावं. साधारणपणे 1 एकरला 30 किलो तागाचं बियाणं लागतं, 1 एकरला 20 किलो धेंच्याचं बियाणं लागतं. हा ताग धेंच्या रानामध्ये टाकत असताना, धेंच्या टाकत असताना काळ्या जमिनीमध्ये धेंच्या टाकायचं, हलक्या जमिनीमध्ये ताग टाकायचं. धेंच्या टाकत असताना एकराला 1 बॅग DAPचा वापर करायचा, हलक्या जमिनीमध्ये सुपर फॉस्फेटचा 3 बॅग तागासोबत उपयोग करायचा. 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर शाखी वाढ चांगले होण्यासाठी 1 पोतं युरियाचा वापर करायचा. आणि 50-55 दिवसाचा ताग धेंच्या झाल्यानंतर, माझी उंची 6 फूट आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल, माझ्या उंचीच्या वरती 2 फूट म्हणजे 6 ते 8 फूट उंचीचा ताग धेंच्या आपल्याला 50-55 दिवसामध्ये वाढवता येतो. आणि हा ताग धेंच्या जर तुम्ही रानामध्ये गाडला तर तुमच्या जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढते. जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्या रानामध्ये तुम्ही नांगर घातलेला निघणारा ढिकोळ, विरघळणारा ढिकोळ असेल तर तुमची सुपीक जमीन मानली जाते. असा विरघळणारा ढिकोळ तुमच्या जमिनीमध्ये तयार होतो. म्हणून ताग धेंच्या घेतल्याशिवाय ऊस लावायचा नाही. एवढा जरी बेसिक मुद्दा पकडला तरी आपलं ऊसाचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. तर ताग धेंच्या हा एक मुद्दा लक्षात ठेवा. समजा हे पण जमलं नाही, चौथा मुद्दा शक्य आहे का बघा. ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतंय तिथं मात्र पाचट ठेवू नये. ट्रॅश मल्चिंग, पाचटाचं आच्छादन. खोडव्यामध्ये किंवा खोडवं मोडायचं असलं तरी सुद्धा आपल्याला पाचट आयुष्यामध्ये जाळायचं नाही. निचऱ्याच्या जमिनीमध्ये बिनधास्त आपण पाचट ठेवावं. 1 एकरला साधारणपणे 3 टनाच्या आसपास पाचट निघतं. हे पाचट तुम्ही दरवर्षी शेतामध्ये ठेवत राहिला तर तुम्हाला 40% पाणी कमी लागतं. तणाचा प्रादुर्भाव होत नाही, खुरपणीचा खर्च वाचतो. पाचटाच्या खाली पांढऱ्या मुळ्या छान वाढतात. पांढऱ्या मुळ्या जमिनीमधलं अन्नाचं आणि पाण्याचं शोषण करतात. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये पाचट ठेवला तिथला जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि तुमच्या जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते सहज पिकाला उपलब्ध होतात. म्हणून जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी दरवर्षी तुमच्या शेतामधलं जे पाचट आहे ते पाचट जाळू नये ही माझी हात जोडून विनंती आहे. पाचट आच्छादन करत असताना साधा सोपा उपाय सांगतो. ऊस तुटल्यानंतर सगळ्या रानामधलं पाचट एकसारखं पसरून घ्यायचं. त्याला 7-8 दिवस ऊन द्यायचं. कडक उन्हामध्ये दुपारच्या वेळेमध्ये 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता पाचट बारीक करायची मशीन किंवा अवजार चालवायचा. किंवा हार्वेस्टरनं ऊस तोडला असेल तर परत पाचट बारीक करायची गरज नाही. पाचट बारीक करून घ्या. सरीमध्ये पाचट व्यवस्थित बसवून घ्या. पाचटाला लवकर कुजवण्यासाठी पाचटावरती एकराला 1 पोतं युरियाचा वापर करा. म्हणजे शेण रेशो खाली येतो, कर्बनत्राचं प्रमाण खाली येतं आणि पाचट लवकर कुजतं. एकराला 1 पोतं युरियाचा वापर करा. 1 पोतं पावडर सुपर फॉस्फेटचा वापर करा. पाणी देत असताना पाचटावरनं चालत राहा आणि 1 महिन्याचं खोडवं झाल्यानंतर त्या पाचटावर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारा. 1 महिन्याचं खोडवं असताना त्या पाचटावर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारा. तुम्हाला 2 महिन्यानंतर तुम्ही जर पाचट शोधला तरी सुद्धा सापडणार नाही. अशा पद्धतीचं व्यवस्थापन खोडव्यामध्ये आपल्याला करता येतं. आणि खोडवं मोडायचंच असेल तर सगळ्या रानामधलं पहिल्यांदा पाचट पसरून द्या. पाचट बारीक करायची मशीन चालवा. बोंड्यावरती रोटावेटर मारा. 1 नांगरट करा आणि रानामध्ये सगळं पाचट कुजू द्या. ज्या रानामध्ये पाणी साठून राहत नाही त्या रानामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाचट दरवर्षी ठेवायचं आहे, जाळायचं नाही. एवढं जरी केला तर 5 वर्षानंतर त्या रानामध्ये नांगर घालून बघा, निघणारा ढिकोळ तुम्हाला विरघळणारा ढिकोळ दिसणार. कारण त्या जमिनीमधले ऑर्गॅनिक कार्बन लेवल वाढलेले असणार आहे. म्हणून पाचट आच्छादन हा एक साधा पर्याय. 5वा मुद्दा मी तुमच्या समोर मांडला. 6वा मुद्दा बर्वे साहेब त्याविषयी बोलले नाही, पण बर्वे साहेबांच्याकडे ग्रीन हार्वेस्ट नावाचं एक पेंडयुक्त खत तयार होतो.
1995 सालापासून आजपर्यंत 30 वर्षामध्ये दररोज 100 टनाच्या वरती ग्रीन हार्वेस्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकलं जातं. 40 किलोच्या बॅग मध्ये हे ग्रीन हार्वेस्ट तयार होतं. यामध्ये खाद्य आणि अखाद्य पेंडीपासून तयार केलेलं हे ग्रीन हार्वेस्ट आहे. यामध्ये निंबोळीची पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडीची पेंड आहे, महुवाची पेंड आहे, कुसुमकल्लीची पेंड आहे, पामची पेंड आहे, सियाची पेंड आहे. त्यामध्ये बायोडायनामिक कल्चर नावाचं कल्चर आहे, रॉक फॉस्फेट आहे आणि जीवाणूमध्ये अझोटोबॅक्टर, फॉस्फरस सोल्युबलायझर, पोटॅश मोबिलायझर, ट्रायकोडर्मा व्हेरिडी, ट्राय कॉन्टेनॉल अशा 20 ते 25 घटकापासून तयार केलेलं आणि जी काही तुम्हाला आता सांगितलेल्या पेंडी सांगितल्या निंबोळीकरण या पेंडीची भुकटी त्यामध्ये आहे. आणि 40 किलोच्या पॅक मधलं ग्रीन हार्वेस्ट लागणीला 3 बॅग, 2 महिन्याच्या उसाला 2 बॅग आणि मोठी भरणी करत असताना 3 बॅग, 8 बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खताचा जर आपण वापर केला, माझ्या माहितीनुसार त्या या ठिकाणी डीलर आलेले आहे साष्ट पिंपळगावचे, त्यांच्याकडे हे ग्रीन हार्वेस्ट उपलब्ध आहे. या ग्रीन हार्वेस्टचा वापर आपण येणाऱ्या काळामध्ये करावा. रासायनिक खतं टाकत असताना ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून टाका, कारण त्या रासायनिक खताला एक ऑर्गॅनिक कोटिंग केलं जातं. खताचं फिक्सेशन होत नाही, युरियासारख्या खताचा ऱ्हास होत नाही, पोटॅशची मोबिलिटी वाढते. म्हणून ग्रीन हार्वेस्ट आणि रासायनिक खतं एकत्र करून जर टाकला तरी तुम्हाला चांगले परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहेत. म्हणून ज्यांच्याकडे शेणखत कमी आहे अशा शेतकऱ्यांनी ग्रीन हार्वेस्टचा वापर येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 6 ते 8 बॅग एकरी ग्रीन हार्वेस्टचा वापर जरी केला तर त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. म्हणून 7 पर्याय मी तुम्हाला सांगितले. जे 7 पर्याय सांगितले, एका पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्या खिशाला परवडेल असं सेंद्रिय खत आपल्या रानाला जाईल आणि जमिनीमधले ऑर्गॅनिक कार्बन लेवल 1% घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला तर ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. चला थोडक्यात जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन लेवल कसे वाढवायचे, जमिनीमधला पाण्याचा निचरा कसा करायचा, जमिनीचं आरोग्य कसं चांगलं राखायचं हे लक्षात आलं. आता मगाशी आम्ही 1 तासभर साहेबांच्या बरोबर बसलो होतो आणि माहिती घेतली तर मला असं लक्षात आलं की आपल्याकडे साहेब 90%च्या वरती 265 आणि बाकी मग 8005 आहे, थोडं 10,001 आहे आणि फार किरकोळ असं 8632 लागण आहे. बसलेल्या शेतकरी बांधवांसाठी मी शास्त्रज्ञ म्हणून तुमच्या समोर बोलतोय. मी आदरणीय टोपे साहेबांच्या बाजूने बोलत नाही आणि तुमच्या बाजूने पण बोलत नाही, एक शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करतो. 265 आपण जर गाळप करत असताना त्याचे जर बारकावे आपण समजून नाही घेतले तर आपल्याला रिकव्हरी मिळणार नाही. आता काय बारकावे आहेत बघा. उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही ऑगस्टला 265 लावला किंवा सप्टेंबरला लावला किंवा जुलैला लावला किंवा जूनला लावला आणि पुढच्या वर्षी कारखाना चालू झाल्यानंतर नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना, उदाहरणार्थ कमीत कमी 15 डिसेंबर पर्यंत, पहिल्या 1.5 महिन्यामध्ये तुमचा ऊस 14 महिन्याचा असो, नाहीतर 15 महिन्याचा असो, नाहीतर 16 महिन्याचा असो, तुमचा ऊस जर पहिल्या 1.5 महिन्यामध्ये थंडी चालू व्हायच्या आज जर त्या ऊसाचं गाळप होत असेल तर तुमच्या ऊसाला 7, 7.5, 8% वरती रिकव्हरी मिळणार नाही. मी साहेबांच्या बाजूने बोलत नाही, मी पहिल्यांदा सांगतोय, मी ऊस शास्त्रज्ञ म्हणून बोलतोय. शेतकरी बांधवांना माझी विनंती अशी आहे, जून जुलै महिन्यामध्ये ताग ढेंचाचा वापर करावा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये आपण 265 लावणार असाल तर साहेब आपल्याला विनंती माझी अशी राहील की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि बसलेलं समोर संचालक मंडळ यांनी एक विचार असा करावा, येणाऱ्या काळामध्ये मला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गाळपासाठी कोणत्या जाती लावायच्यात मी त्यानंतर बोलणार आहे, पण 265 या जातीचं गाळप करत असताना मला 15 डिसेंबर किंवा 1 जानेवारी नंतर थंडी मिळाल्यानंतर हा ऊस गाळायचा आहे. हा निर्णय कारखाना आणि शेतकऱ्यांनी जर घेतला तर येणाऱ्या काळामध्ये आपली रिकव्हरी जी आज 7%, 8% सुरुवात होते ती रिकव्हरी साहेब 10.5-11% पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. स्टार्टला म्हणतो मी. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी आदरणीय भैयासाहेबांना साथ द्यावी आणि 265ला तोड मिळत असताना 14-15 महिन्याची वेळ मिळाला पाहिजे आणि थंडी मिळाल्यानंतर 265 तुटला पाहिजे. यासाठी आपण बसून जरा विचार जर केला तर कारखान्याचं हित आपलं साधलं जाणार आहे आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे जर रिकव्हरी वाढली तर आपल्याला चांगला दर मिळू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 265चं धोरण असं ठरवलं पाहिजे, थंडी मिळाल्याशिवाय उसाला तोड नाही. मग आता राहिला प्रश्न नोव्हेंबर डिसेंबरचा. आता कारखाना चालू झाल्यानंतर ऊस गाळायचा कुठला, यासाठी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे. आज सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे असो किंवा लातूरचा भाग असो, त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला ऊसाची जात कुठली असेल तर को 86-032 ही जात आहे. ही जात 1996 साली प्रसारित झाली. को 771 आणि को 62-198 या जातीपासून तयार केलेली ही जात आहे. आज 30 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये ताट मानेने उभा आहे. या जातीचे गुणधर्म काय आहे? 86-032 या जातीला तुरा येत नाही,
साहेब तुम्ही 12 महिन्याने गाळप करा, 14 महिन्याने गाळप करा, 16 महिन्याने गाळप करा, 18 महिन्याने गाळप करा, या जातीला तुरा येत नाही. आणि ज्या जातीला तुरा येत नाही त्या जातीमध्ये दर महिन्याला 2 ते 3 कांड्या जन्माला येतात. हा पहिला गुण 286-032 आहे. दुसरा गुण कुठला? शास्त्र काय सांगतं? ऊस तोडणी करताना एकरामध्ये 40,000 ऊस मिळालेच पाहिजेत. 40,000 ऊस, एक ऊस 2.5 किलोचा, म्हणजे एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर तुम्हाला 265 मध्ये एकरामध्ये 30 ते 32,000च्या वरती ऊस मिळणार नाही. भरणीनंतर 265 मध्ये ऊस मरण्याचं प्रमाण जास्त आहे आणि 86-032 मध्ये ऊस जगण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून 40,000 ऊसाची संख्या देणारी जात म्हणजे फुटवा चांगला देणारी जात कुठली असेल तर 86-032. दुसरा चांगला गुण कुठला आहे? फुटवा चांगला आहे, म्हणजे एकरी 40,000 संख्या देणारी जात आहे. तिसरा गुण, आमच्या शेतकरी बांधवांना काय लागतं? आमच्या शेतकरी बांधवांना ऊसाचं वजन पाहिजे, उत्पादन पाहिजे. मगाशी मी जी नावं सांगितले, मगाशी प्रकाश कदम साहेबांचं सांगितलं, एकरामध्ये 117 टन, एकरामध्ये 137 टन, आनंदराव पाटलांचं एकरामध्ये 150 टन, आपल्या परमेश्वर राऊतांचं उदाहरण मगाशी सांगायचं राहून गेलं, 65 एकरामध्ये 96 टनाची सरासरी काढली साहेब. पेनूर नावाचं गाव आहे मोहोळ तालुक्यामध्ये, 65 एकरामध्ये सरासरी 96 टन. ही सगळी किमया 86-032 आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 86-032 ची लागण साहेब धोरण आज ठरवलं पाहिजे. आपण जो शेतकरी मित्र आमचा ऑक्टोबर-नोव्हेंबरला आता लागणी करणार आहे, तुम्ही 86-032 लागण करण्याला काही मदत करता येईल का याचा विचार आपण केला पाहिजे. उदाहरणार्थ मला 265च्या तुलनेमध्ये 1-1.5 महिना लवकर ऊस तोडता येईल का? उदाहरणार्थ टनाला 50 रुपये जादा देता येईल का, किंवा टनाला 100 रुपये जादा देता येतील का? बघा, टाळ्या वाजल्या पण 86 लावला पाहिजे, टाळ्या वाजल्या पण 86 लावला पाहिजे तर 100 रुपये जास्त आहेत. हे वाक्य विसरू नका, रेकॉर्डिंग होत आहे, रेकॉर्डिंग होतंय, लक्षात ठेवा. टनाला जादा दर कधी? 86 लावला तर. हे लक्षात घ्या. तर मला म्हणायचं काय आहे, तुमचा नोव्हेंबर मध्ये कारखाना चालू झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत 86-032 गाळप करण्यासाठी सगळ्या शेतकरी बांधवांनी आज एक शपथ घ्यायची आहे. मी किमान एक तरी 86-032 लावेल, किमान एक एकर. आणि हा निर्णय जर तुमचा झाला आणि कारखान्याच्या सुरुवातीला तुमचा 86-032 गाळपाला आला तर साहेब आपली रिकव्हरी स्टार्ट 9:30 सुरुवात होणार. म्हणून 86-032 ला प्राधान्य द्यावं ही माझी विनंती आहे. चांगले गुण मी तुम्हाला सांगितलं. ह्या जातीला तोड नाही एवढंच मला सांगायचं आहे. अशी जात परत परत जन्माला येणार नाही. आता तिसरी ऊसाची जात आपल्या भागामध्ये थोडस दुर्लक्ष झालेलं आहे. यासाठी साहेब नॅचरल शुगरला व्हिजिट करता आले तर बघा, नॅचरल शुगर मध्ये जवळपास 40% MS 10,001 ऊसाची जात आहे. MS 10,001 मला कल्पना आहे काही शेतकऱ्यांनी तोंड थोडस दुसरीकडे फिरवलं का, तर 10,001 लोळतो, लॉजिंग जास्त आहे म्हणून आपल्याला आवडत नाही, मला याची कल्पना आहे. पण आदरणीय भैयासाहेबांच्या समोर आज मी एक मुद्दा मांडणार आहे. साहेब, जो शेतकरी बांधव ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये 10,001 लागण करेल त्यांचा ऊस बरोबर पुढच्या वर्षी 12 महिने झाल्यानंतर जर तोडायची तुम्ही हमी दिली तर आपल्याला रिकव्हरी 11.5च्या पुढं आणि शेतकऱ्यांना टनेज 50 टनापासून 70 टनापर्यंत, 50 टनापासून 70 टनापर्यंत उत्पादन देणारी, 11.5 पर्यंत रिकव्हरी देणारी अशी ऊसाची जात आहे 10,001. मला माहित आहे डुकरांचा प्रादुर्भाव जास्त आहे साहेब, हे काय सांगू नका, मला सगळी कल्पना आहे. पण तरी सुद्धा ठासून का सांगतो, ही ऊसाची जात 10,001 शेतकरी आणि कारखान्याच्या हिताची आहे. आपल्याला कमी कालावधीमध्ये ज्यांना उशिरा लागण करून लवकर ऊस तोडायचा आहे, बऱ्याच जणांचे लगेच चिठ्ठी असतात. मगाशी मी साहेबांच्याकडे बसलो होतो, कमीत कमी 20 शेतकरी येऊन गेले. आज ऊस तोडीसाठी आले नव्हते मला माहित आहे, पण कारखाना चालू झाल्यानंतर पहिली भेट साहेबांच्याकडे काय असते, तोडीच्या संदर्भात. ज्यांना लवकर तोड पाहिजे आहे त्यांनी 10,001 लावावा. साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या धोरणामध्ये बसवावं, 12 महिन्यात त्याला तोड द्यायची आपण हमी द्यावी आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काय 50 रुपये ज्यादा देता येतील का विचार करावा. पण 265 10,001 म्हणून 265 लावणं हे थोडंसं धोकादायक आहे, एवढं लक्षात ठेवा. मी बऱ्याच भागामध्ये बघितलेलं आहे. काय करायचं माहिती आहे का साहेब, का असले लक्षात आलं, का असले लक्षात आलं, कारण लावायचं 265 आणि साहेबांशी भांडायचं साहेब 10,001 आहे. माने साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे, 12 महिन्यात तोडला पाहिजे. कडेला 10,001, कडेला 86-032 आणि आतमध्ये 265. असं पाप करू नका, असं पाप करू नका. समर्थ कारखाना आदरणीय टोपे साहेबांनी असाच उभा केलेला नाही, असं पाप करू नका. नाही साहेब, आमच्याकडे हे मिळणार नाही, आमच्याकडे हे मिळणार नाही साहेब.
पाण्याची बॉटल असू शकेल का? असं सुटी पण खऱ्या अर्थानं सांगतो साहेब, खरोखर काही शेतकरी घेऊन जावं, आपण जावं नॅचरल शुगरला, आपण हा प्रोग्राम बघावा. अतिशय सुंदर नियोजन आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, ज्यांना असं कोणाला वाटतंय की बाबा माझा 12 महिन्याच्या आत ऊस तुटला पाहिजे, तर त्याने 10,001चा विचार करा. ज्यांना कोणाला असं वाटतंय की माझा 13 महिन्यात ऊस तुटला पाहिजे, त्यांनी 86-32चा विचार करावा. ज्यांना कोणाला वाटतंय की माझा थंडीत मिळाल्यानंतर 14 महिन्यानंतर ऊस तुटला पाहिजे, त्यांनी 265चा विचार करावा. आणि येणाऱ्या काळामध्ये पीडीएन 15-0-12 265 आणि 94-008 या दोन जातीपासून तयार केलेली पीडीएन 15-0-12 सरळ वाढणारा ऊस आहे. जाडी चांगली आहे, पेरातला अंतर चांगला आहे, ज्यादा पीएच असणाऱ्या जमिनीमध्ये पण येते. अडसाली पूर हंगाम सुरू, खोडव्याला चालते, सगळ्या हंगामाला चालणारी जात आहे. पीडीएन 15-0-12चा सुद्धा विचार करावा. साहेब, या जातीचं वैशिष्ट्य सांगतो, 86-0-32च्या बरोबरीने उत्पादन रिकव्हरी आहे आणि 265च्या बरोबरीने उत्पादन आहे. फक्त एकच आहे, पीडीएन 15-0-12ला फुटवा उशिरा निघतो. 60-65 दिवसानंतर फुटवा निघतो. सांगतो, मला सांगायचं आहे, 60-65 दिवसानंतर फुटवा निघायला चालू होतो. फुटवा थोडासा कमी आहे, पण जो फुटवा निघतो त्याचं ऊसात रूपांतर होतं. त्यामुळं 4थी ऊसाची जात मी आपल्याला सल्ला देईन, पीडीएन 15-0-12चा विचार करावा. आणि 5वी ऊसाची जात मी सांगेन, गेल्या 2 वर्षामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने शिफारस केलेली पीडीएन 13-007. पीडीएन 13-007 थोडासा झिगझॅग ऊस असतो, हिरव्या रंगाचा ऊस असतो, 265 सारखाच दिसायला, पण रिकव्हरी आणि उत्पादन चांगलं असल्यामुळं, शाडयुक्ती जमिनीमध्ये सुद्धा चालत असल्यामुळं 13-007 आणि 15-0-12 ह्या नवीन जातीचा स्वीकार करावा. आणि पहिल्या 3 जाती 86-0-32, 265 आणि 10,001चं आता सांगितल्याप्रमाणे धोरण बसवून जर आपण लागणी केल्या, तर आपल्या कारखान्याची रिकव्हरी 11:30 ते 12:30 पर्यंत रिकव्हरी जायला वेळ लागणार नाही. म्हणून व्हरायटल प्लॅनिंग आपलं चांगलं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा, आपल्याकडे सगळ्या लागणी, आता कापूस निघाला, सोयाबीन निघालं, कापूस निघाला, मका निघाली की सगळ्यांच्या लागणी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला होतात. बरोबर आहे का? आणि लागणी अशा होतात, कॅनलला पाणी आलं की एका दिवसामध्ये 1000 एकरच्या लागणी. मला सांगा, एका दिवसामध्ये 1000 एकरची लागण झालेली असेल तर कारखाना तुमचा ऊस तो तोडणार कसा? म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण आता सांगितल्याप्रमाणे व्हरायटल प्लॅनिंग करावं. आणि लागणी करत असताना सुद्धा जर जमीन रिकामी असेल तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला पहिलं प्राधान्य द्यावं. सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये लागण केलेला ऊस आणि 86-0-32 असेल तर पुढच्या वर्षी कारखाना चालू झाल्या पहिला तोडणीला हा ऊस येईल. आणि ज्यांना कोणाला वाटतंय 12 महिन्यात आत ऊस तुटला पाहिजे, त्यांनी 10,001चा सुद्धा विचार करायला हरकत नाही. मी खरोखर परत एकदा सांगतो, मी महाराष्ट्रभर फिरत असतो. 10,001 या जातीनं 12 महिन्यामध्ये 50 टनापासून 75 टन उत्पादन दिलेलं आहे. त्यामुळे रिकव्हरी आणि उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला 10,001ला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. चला, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये लागणी केल्या जातात, त्याला पूर हंगाम म्हणतात. जेवढं लवकर लागण करता येईल तेवढा प्रयत्न करा. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये लागणी केल्या जातात, त्याला सुरू हंगाम म्हणतात. ह्या लागणी करत असताना एकदम लागणी होणार नाहीत, थोडस स्प्लिट होतील याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये लागणी कराव्यात. आणि ज्यांच्याकडे शाश्वत पाणी आहे त्यांनी अडसालीमध्ये थोड्या लागणी करायला हरकत नाहीत. त्यातल्या त्या 86-32ची लागण करायला हरकत नाही. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये 86 लावा. पुढच्या वर्षी कारखाना चालू झालेला पहिली गाडी आपली असणार, पहिला ट्रक, पहिला गाडी आपली असणार. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे शाश्वत पाणी आहे त्यांनी अडसालीमध्ये 86 लावावा. आणि 265, 86-32, 10,001, 15-0-12 याचं आत्ता सांगितल्याप्रमाणे धोरण राबवावं, ही आपल्याला विनंती आहे. चला, पुढचा मुद्दा, आम्हाला येणाऱ्या काळामध्ये 15 टनानं, 20 टनानं, 25 टनानं एकरी ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे असं जर वाटत असेल तर शेतकऱ्यांनी एक मुद्दा स्वीकारला पाहिजे. काय मुद्दा स्वीकारायचा आहे? पुढच्या वर्षी मला 15 ऑक्टोबरला जर 40 एकर ऊस लावायचा असेल तर या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये 1 एकरावर बेण्याचा प्लॉट केला पाहिजे. पुढच्या वर्षी जर मला डिसेंबर मध्ये ऊस लावायचा असेल तर यावर्षी फेब्रुवारी मध्ये 20 एकर पुढच्या वर्षी ऊस लावायचा असेल तर यावर्षी अर्ध्या एकरावर बेण्याचा प्लॉट केला पाहिजे. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, 1 गुंठ्यावर जर बेणे मळा केला तर पुढच्या वर्षी 1 एकराचं बेणं तयार होतं.
5 गुंठ्यावर बेनेमाळा केला तर पुढच्या वर्षी 5 एकराचं बेणं तयार होतं. 10 गुंठ्यावर बेनेमाळा केला तर पुढच्या वर्षी 10 एकराचं बेणं तयार होतं. पुढच्या वर्षीच्या लागणीची तारीख आपल्याला मोगम माहित आहे. त्या तारखेच्या अगोदर 9 ते 10 महिने स्वतःच्या शेतामध्ये 5 गुंठे 10 गुंठ्यावर बेनेमाळा करावा. आणि तो बेनेमाळा करत असताना एका गुंठ्याचा हिशोब सांगतो लवकर कळावं म्हणून. एका गुंठ्याला फक्त 200 टिपरी बियाणं लागतं. किती? 200 टिपरी. आपल्या शेतामध्ये फिरा, जो ऊस जाड आहे, लांब कांड्याचा आहे, ज्याचं वय 8-9 महिने आहे असा ऊस शेताच्या बाहेर काढा आणि तो ऊस बेण्यासाठी घ्या. गुंठ्याला 200 टिपरी बियाणं लागतं. डोळ्याच्या भाषेमध्ये डोळे 400 आणि टिपरी 200. सरीमधलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे ठेवा. टिपरामधलं अंतर 1 फुटाच्या पुढे ठेवा. गुंट्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत टाका. गुंट्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट आणि 5 किलो पोटॅशचा वापर करा. गुंट्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट, 5 किलो पोटॅश. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% वापरा, भरणीला 25% वापरा आणि दर महिन्याला 2 किलो युरियाचा वापर करा. बेण्यासाठी ऊस तोडताय त्याच्या अगोदर 1 महिन्यापर्यंत त्याला नत्र मिळाला पाहिजे. या पद्धतीनं सरीतलं अंतर जास्त, टिपरातलं अंतर जास्त, शेणखत ज्यादा आणि 200 निवड केलेल्या टिपरी आणि पुढच्या वर्षीच्या लागण्याच्या तारखेच्या अगोदर 9 महिने जर बेण्याचा प्लॉट लावला, लागण करताना आपल्या हातामध्ये 8 ते 10 महिने वयाचा जाड लांब कांड्याचा साखर कमी असणारा ऊस जर असेल तर आपलं उत्पादन 7 ते 10 टन वाढलं म्हणायला हरकत नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराज काय म्हणतात? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाणं चांगलं असेल तर उगवण चांगली झाली तर फुटवा चांगला आणि उत्पादन चांगलं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये बियाण्यामध्ये तडजोड करू नका आणि जे काही बियाणं तुमच्या हातामध्ये येईल त्याच्याविषयी 4 शब्द समजून घ्या. 8 ते 10 महिन्याचा ऊस बेण्यासाठी असला पाहिजे. बेण्याचं वय 8 ते 10 महिने असलं पाहिजे. तो जाड असला पाहिजे, तो लांब कांड्याचा असला पाहिजे, त्यात साखर कमी असली पाहिजे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज साखर असणारा ऊस जर बेण्यासाठी वापरला तर उगवण 1 नंबर. आणि जो ऊस कारखान्याला चाललेला तो जर बेण्यासाठी वापरत असाल, 11 महिन्याच्या पुढचा ऊस बेण्यासाठी वापरत असाल तर त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर जास्त आहे, ज्याच्यापासून साखरेचं पोतं तयार होतं. ती साखर ऊसामध्ये नको आहे. 8-9 महिन्याचा जाड लांब कांड्याचा कवळा रसरशीत कच्चा ऊस जर बेण्यासाठी घेतला तर उगवण 1 नंबर होते. म्हणून कवळं बेणं वापरा. आणि देवानं 2 हात दिलेले आहेत. टिपरी तोडायला बसल्यानंतर उजव्या बाजूला 2 टन चांगलं बेणं काढा, डाव्या बाजूला 1 टन खराब बेणं काढा. प्रत्येक ऊसाच्या 2 बुडाकडच्या 2 कांड्या घेऊ नका, त्या साखर जास्त आहे. शेंड्याकडच्या 2 कांड्या घेऊ नका, डोळा तयार झालेला नाही. मरका ऊस बेण्यासाठी घेऊ नका. मुळ्या फुटलेला असेल तर घेऊ नका. खोडव्यामधला निडव्यामधला घेऊ नका. लोकरी मावा पडलेला असेल तर घेऊ नका. पांढरी माशी पडलेली असेल तर घेऊ नका. कोणता घ्यायचा नाही हे लक्षात आलं. आणि कोणता घ्यायचा आहे? लागणीच्या ऊसातला 8 ते 10 महिने वयाचा जाड लांब कांड्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस वापरला तर एकरी 7 ते 10 टन उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. म्हणून लक्षात ठेवावं, बेणं चांगलं पाहिजे. सगळी तयारी झाली. आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो की बाबा सरीमधलं अंतर अजूनही वाढताना दिसत नाहीये. म्हणून आमच्या शेतकरी बांधवाने आजपासून इथून पुढं पाटानं पाणी देणाऱ्या शेतकरी बांधवांचं 2 सरीमधलं अंतर 4.5 फूट कमीत कमी असलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त 5 फूट गेला तर चुकीचं नाही. पाटानं पाणी देणारा शेतकरी बांधव 4.5 ते 5 फूट आणि ड्रीप करणारा शेतकरी बांधव 5 फूट चालेल, 5.5 फूट चालेल, 6 फूट चालेल, 7 फूट सुद्धा चालेल. कारण काय सांगतो, आता मांजरा कारखान्यानं शेळके साहेब आलेले आहेत. साहेब, मांजरा कारखान्यावरती गेल्या 2 वर्षामध्ये एकही लेबर टोळी नाही. 100% हार्वेस्टरनं ऊस तोडतोय आणि भविष्यामध्ये हार्वेस्टरनं ऊस तोडावा लागणार आहे. ऊस तोडण्यासाठी मजूर मिळतील का नाही माहित नाही. म्हणून त्यासाठी सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे पाहिजे. बाजारामधले जे काही ट्रॅक्टर आलेले आहेत, कुबोटा असेल, मित्सुबिशी असेल, 21 SP असेल, 24 SP असेल, 27 SP असेल, तुमचं सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे जर असेल तर बाळ भरणी, मोठी भरणी, ऊसाच्या पानावर फवारणी करणं सोपं जाणार आहे. म्हणून यांत्रिकीकरणाची शेती येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे. त्यासाठी सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे अंतर गेलं पाहिजे. तुम्हाला मगाशी सांगितलं, खोडव्यामध्ये एका एकरमध्ये 3 टन निघणारं पाचट दरवर्षी शेतात ठेवायचं आहे. खोडव्यामध्ये ते पाचट ठेवण्यासाठी सरीतलं अंतर वाढवायचं आहे. आणि असं कोणाला वाटलं की मला ऊसामध्ये एखादं आंतरपीक घ्यायचं आहे, 31 ऑक्टोबरच्या ऊसाची लागण झालेली आहे आणि 20 नोव्हेंबर 25 नोव्हेंबरला तुम्हाला 2 सरीमध्ये ऊस आहे. मधल्या भोंड्यावरती ड्रीप असेल तर 6 इंचावर किंवा 9 इंचावर एक हरभऱ्याचा दाना लावायचा आहे. ड्रीप असेल तर 3च वेळा पाणी द्यायचं आहे हरभऱ्याला. फक्त एकदा उगवणीला 15 दिवसांनी एकदा आणि 30 दिवसांनी एकदा, 3 वेळा 1-1 तास पाणी सोडायचं आहे. ऊसाच्या ओलाव्यावर हरभरा वाढतो
आणि मला सांगायला आनंद वाटतो, ऊसामध्ये भोंड्यावर एक एक ओळ जर तुम्ही हरभरा केला, 9 इंचावर 12 इंचावर एक दाना टाकला, तर एकरामध्ये 10 ते 12 क्विंटल हरभरा निघू शकतो, किमान 8 क्विंटल तर निघू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला ऊसामध्ये आंतरपीक घेऊन ऊसाचे पैसे 2 लाखाच्या वर आणि आंतरपिकाचे पैसे 1 लाखापर्यंत काबुली चना लावा. काबुली चण्याचे रेट जर तुम्ही तपासले तर 10,000 रुपये क्विंटल काबुली चना आहे आणि एकरामध्ये 8 ते 10 क्विंटल चना निघू शकतो, हरभरा निघू शकतो. पण ड्रीप पाहिजे. हरभऱ्याला पाणी कमी लागतं, ऊसाला पाणी जादा लागतं. मधल्या भोंड्यावर हरभरा करत असताना ड्रीपच पाहिजे. पाठ पाण्यावर हरभरा करू नका. हरभरा जास्त वाढतो, फुटवा निघत नाही, दोन्ही पिकं बिघडू शकतात. म्हणून पाठ पाण्यावरती हरभरा नाही, ड्रीप असेल तर हरभरा करता येतो. थोडक्यात आंतरपीक असेल तर तुम्हाला फायदा घेता येतो. चला, सरीमधलं अंतर वाढलं. आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी साहेब आपल्याकडे एक पद्धत मी बघितलेली आहे, सऱ्या सोडायच्या, सरीमध्ये अखंड ऊस टाकायचा आणि जाग्यावर कोयता मारायचा. सरीमध्ये ऊस ठेवायचा आणि जाग्यावर कोयता मारायचा अशी पद्धत काही ठिकाणी मी बघितली. ह्या भागात पण आहे साहेब, आहे का नाही? सर्रास आहे मध्ये कबूल करताय सगळे साहेब. आमच्याकडे ही क्रूड मेथड कुठेही दिसणार नाही. याला क्रूड मेथड म्हणतो आम्ही. आम्हाला एका जागेवर बसून टिपरी करायची आहेत. 2 डोळ्याची टिपरी, एका टिपरीवर 2च डोळे आहेत. अशी 2 डोळ्याची टिपरी एका एकरला 2 टन बेणं लागतं. आणि शेतामध्ये लागण करत असताना मनामधली भीती गेलेली नसेल तर टोकास्टोक लावा. मनामधली भीती गेलेली असेल तर 4-6 बोट अंतर ठेवा. आणि शास्त्र सांगतं 2 टिपरामध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर पाहिजे. का? 2 डोळे आहेत. एक डोळा उगवून आला तरी 8-10 ऊसाचं बेड तयार होतं. दोन्ही डोळे उगवून आले तरी 8-10 ऊसाचं बेड तयार होतं. टिपरामधलं अंतर वाढवला तर ऊसाला जाडी मिळते आणि टनेज मिळतं. म्हणून एकरी 2 टन बियाणं वापरा. आपल्याकडे पद्धत माहित आहे साहेब? अवघा साहेब, आपल्याकडे अशी पद्धत आहे, टक्कर, सवायाने दिडकी 3 टन 4 टन बियाणं वापरलं जातं आणि शास्त्र सांगतं फक्त एकराला 2 टन बियाणं पाहिजे. मग आम्ही 2 टन बियाणं जादा वापरतोय. आज बेण्याचा दर जर बघितला तर 3,000 पासून 5,000 रुपये टन बेण्याची किंमत आहे. आणि तुम्ही जर बियाणं जादा वापरत असाल तर तुमचं नुकसान आहे. म्हणून कमीत कमी टक्कर पद्धतीने लावा आणि 2 डोळा पद्धत लावा. आणि भीती गेलेली असेल तर 6 इंच अंतर ठेवून लागण करा, एवढी विनंती आहे. आणि एकराला फक्तच 2 टन बेणं वापरा. आता बसलेल्यामध्ये काय अभ्यासू पण असणार, त्यांच्यासाठी 1 डोळा पद्धत. जसं प्रकाश कदम साहेबांनी 2 फुटावर डोळा लावला. 2 डोळ्यामधलं अंतर कमीत कमी 1.5 फूट. 2 डोळ्यामधलं अंतर कमीत कमी 1.5 फूट. या पद्धतीने लागण केला तर एका एकरला 6,000 डोळे लागतात. जास्तीत जास्त 6,500 डोळे लागतात. 5 बाय 1.5 वर लागण केली, सरीतलं अंतर 5 फूट आहे, 1.5 फुटावर 1 डोळा ठेवला, 5,808 डोळे लागतात. ढोबळ मनानं 6,000 डोळे लागतात. टनाच्या भाषेमध्ये 1 टन बेणं लागतं. फक्त यात रिस्क काय आहे? समजा एखादा उगवला नाही तर यासाठी प्रत्येक 5व्या सरीच्या पोटाला 1 डोळ्याच्या टिपरी थोड्या जादा लावा. आणि 1 महिन्याचा उचाल्यानंतर गॅप पडलेला असेल, तुटाळा पडलेला असेल तर जादा लावलेल्या डोळ्यापासून गॅप भरण्याचं काम करा. 1 डोळा पद्धत सुद्धा उत्तम आहे. इथून पुढं 2 सऱ्या 3 सऱ्या 1 डोळा करून बघा. त्याची जाडी बघा, एका बेटामधले 10-15 ऊसाची जाडी बघा. ते तुम्हाला परवडणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये फक्त 1 टन बेणं वापरायचं असेल तर 1 डोळा पद्धत चांगली आहे. पण अभ्यासू शेतकऱ्यांसाठी, दररोज शेतामध्ये जाणारा, ऊसाशी बोलणारा शेतकरी असेल तर 1 डोळा, 3-4 दिवसातनं चक्कर होत असेल तर 2 डोळा, आणि 15 दिवसातनं चक्कर होत असेल तर डबल कांडी. 15 दिवसातनं चक्कर होत असेल तर डबल कांडी. तर आपल्याला शास्त्र समजून घेतलं पाहिजे. टिपऱ्यातलं अंतर वाढवल्याशिवाय ऊसाची जाडी वाढत नाही. एवढं जरी बेसिक मुद्दा लक्षात घेतला तरी पुरेसा आहे. आणि सगळ्यात चांगली पद्धत येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्या भागामध्ये काही निवडक शेतकऱ्यांना ट्रेनिंग देता येतं का बघा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 डोळ्याच्या टिपरापासून रोप तयार केली जातात. आणि 42च्या कपामध्ये किंवा 60च्या कपामध्ये जर रोप तयार केलं तर 1 रोप तयार करायचा खर्च शेतकऱ्याने केला तर 1 रुपया. आणि बाजारातले रोप विकत आणली. मला कल्पना आहे लोड थोडस व्याख्यान वाढत चाललेलं आहे, पण महत्वाचे विषय बोललेच पाहिजेत. मी मोजून आता 10 मिनिटं वेळ घेईन, पण हलू नका, एक विनंती आहे. तर 1 डोळ्याच्या टिपरापासून 42च्या किंवा 60च्या कपामध्ये आपण रोपं तयार करावीत. यासाठी कारखान्यामार्फत ट्रेनिंग द्यावं. केवळ 5 क्विंटल ते 7 क्विंटल बेणं लागतं. अर्धा ते पाऊण टन बेणं लागतं. 42चा कप असणारा ट्रे घ्यायचा, त्यामध्ये कोकोपीट भरायचं, 1 डोळ्याची टिपरी 1 इंचाची कट करायची, सक्षम रोप घ्यायचं, बेणं घ्यायचं, औषधामध्ये बुडवायचं. 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचे नावाचं कीटकनाशक आहे, 100 मिली फॉलिकर नावाचं बुरशीनाशक आहे,
या द्रावणामध्ये 10 मिनिटं बुडवायचं आणि ते जे बियाणं आहे त्या ट्रे मध्ये ठेवायचं, जरा दाबायचं आणि वरनं थोडं कोकोपीट टाकायचं किंवा गांडूळ खत शेणखत वापरलं तरी चालेल. त्याला कागदानं झाकून टाकायचं 1 आठवडाभर. कोंब बाहेर यायला लागतो. 15 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू रोप वाढलेलं दिसेल. 22 ते 25 दिवसामध्ये रोप तयार होत. आणि असं रोप जर शेतामध्ये लावला तर केवळ 6000 रोपामध्ये 1 एकरची लागण होते किंवा 5000 एकरामध्ये 5000 रोपामध्ये 1 एकरची लागण होते. आणि 100% उगवण झालेला ऊस शेतामध्ये लावल्यामुळं गॅप राहत नाही, तुटाळा राहत नाहीत. अर्धा ते पाऊण टन बेणं लागतं. आणि आपल्या कारखान्यावर मला कशी सिस्टम आहे माहित नाही शेळके साहेब, रोप लागण केल्यानंतर आपण लागणीची नोंद कधी घेतो? 1 महिना अगोदर. म्हणजे तुमच्या ऊसाचं वय वाढलं, बरोबर आहे का? तुमच्या ऊसाचं वय 1 महिना वाढवायचं असेल तर रोप लागण येणाऱ्या काळामध्ये शिकावं. नसेल तर सरळ 3 फुटावरती किंवा 3.25 फुटावरती सऱ्या काढाव्यात. आणि तो मधला जो भोंडा दिसतोय त्याला थोडस सपाट करावं, त्याचा गादीवापा करावा. आणि त्या गादीवाप्यावर सुद्धा 1 डोळ्याची टिपरीची रोप तयार करता येतात. आणि गादीवाप्यावर रोप जर तयार केलं तर 50 पैशाला रोप तयार होतं. बघा, असा बेड तयार आहे, माझा हात दिसतोय असा. या बेडवर 1 डोळ्याच्या टिपरी ओळीने हंतरायच्या, त्याच्यावरती थोडं माती टाकायची, झारीनं पाणी द्यायचं. 20-25 दिवसामध्ये 3 पानावरचं रोप तयार होतं. म्हणून 50 पैशात रोप पाहिजे असेल तर गादीवाप्यावर करावं. 1 रुपयामध्ये रोप पाहिजे असेल तर ट्रे मध्ये रोप तयार करावीत. आणि बाजारातली रोप विकत आणायची असतील तर 2 ते 2.5 रुपये खर्च. म्हणून येणाऱ्या काळामध्ये रोप आपण तयार केली पाहिजेत. नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. आज घडीला प्रकाश कदम साहेब बर्वे साहेबांना विचारू शकता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% लागवड ही रोपानं होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोपाची लागवड होते, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला शिकावं लागेल. 1 टनामध्ये किंवा अर्ध्या टनामध्ये आपल्याला 1 एकरची लागण होऊ शकते. सगळी तयारी झाली. आता एक शेवटचा विषय मांडतो, तो म्हणजे तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन. तण नियंत्रण करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, लागण झाल्यानंतर शेतामध्ये ऊस उगवलेला नाही, तण उगवलेलं नाही, पहिल्या 48 तासात तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 150 ते 200 मिली गोल मारा, जे कांद्याला चालतं. 200 लिटर पाण्यामध्ये 150 ते 200 मिली गोल मारा, ज्याच्यामध्ये ऑक्झिफ्लोरोपेन नावाचा कंटेंट आहे. हे तणनाशक मारलं की तुम्हाला 1.5 महिन्यापर्यंत तण येत नाही. गोल, जे कांद्याला चालतं, पण पहिल्या 48 तासात, नंतर चालत नाही. तुम्हाला दुसरं अजून चांगलं तणनाशक पाहिजे असेल, ज्याला आम्ही तणनाशकाचा राजा म्हणतो, मेट्रीबिजिन कंटेंट असणारं तणनाशक, उदाहरणार्थ शेंकॉर, टाटामेट्री, डिझायर, आयमॅक्स, बेंजी, बॅरियर नावाचे जे तणनाशक आहेत, मी फेमस आहे म्हणून शेंकॉर किंवा टाटामेट्री म्हणेन. शेंकॉर किंवा टाटामेट्री सारखं तणनाशक ज्याच्यामध्ये मेट्रीबिजिन घटक आहे, 200 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 ग्रॅम मिसळायचं. पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, किंवा आंबोनीचं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, जमिनीत गरगरीत ओल आहे, ऊस उगवलेला नाही, अशा वेळी तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार. असे तणनाशक मारणारे शेतकऱ्यांनी थोडं बोट वर करावं. तण नसताना तणनाशक मारणारे, आज नाही म्हटलं तरी 15-1 हात तरी वर आहेत, आनंद वाटतोय. तण नसताना तणनाशक मारायला शिकलं पाहिजे शेतकरी बांधवांनो. तुम्हाला 1-1.5 महिन्यापर्यंत अजिबात तण दिसणार नाहीत. आणि बारीक पानाचे आणि मोठ्या पानाचे दोन्ही तण मारायचे असतील तर मेट्रीबिजिन घटक असणारं तणनाशक हे तणनाशकाचा राजा आहे. ते बारीक आणि मोठी पानाची तण थांबवायची ताकद आहे. म्हणून मेट्रीबिजिन घटक असणारं शेंकॉर किंवा टाटामेट्री 200 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 ग्रॅम पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर मारावं. स्वस्तातलं पाहिजे असेल तर आपसात बोलू नका. मोजून मला आता 10 मिनिटाच्या पेक्षाही कमी वेळ पाहिजे, फक्त बोलू नका. सगळ्यांनी 100% ऐका. महत्वाचं आहे तण आणि खत हे 2 महत्वाचे सांगायचे घटक राहिलेले, कृपया सगळ्यांनी ऐकावं. आणि तुम्हाला स्वस्तामधलं तणनाशक पाहिजे असेल तर अॅट्रायझिन घटक असणारं अॅट्रायझिन आहे, अॅट्रॅटाप आहे आणि फुस्ट आहे, ज्याची किंमत 400 रुपये किलो आहे. पण हे फक्त मोठ्या पानाचे तण थांबवतो. म्हणून पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, किंवा आंबोनीचं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, शेतात तण नसताना अॅट्रायझिन चालेल, शेंकॉर चालेल, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 48 तासात गोल चालेल. पहिल्या 10 दिवसात तणनाशक मारायला शिकलं पाहिजे, हा पहिला मुद्दा झाला. हे जमलं नाही, काही जणांना माहितच नाही. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, बारीक तण दिसायला लागलं, टिकली दिसायला लागले. 2 पानावर 3 पानावर तण असताना जर तणनाशक मारायचं असेल तर बाजारामधलं 200 लिटर पाण्यामध्ये शेजारी जर कापूस नसेल तर 2,4-D, शेजारचा कापूस निघालेला असेल
2,4-D शेजारचा कापूस निघालेला नसेल तर 2,4-D चालणार नाही. 1 लिटर 2,4-D आणि 400 ते 500 ग्रॅम शेंकॉर किंवा टाटा मेट्रिक असं कॉम्बिनेशन करू शकता. किंवा कॅलरीज एक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आलेलं आहे सिंजेंटा कंपनीचं. 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली, 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली कॅलरीज एक्स्ट्रा. पंपाला 107 मिली. 3 पानावर 4 पानावर तण असताना मारा. पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तणाचं नियंत्रण चांगलं दिसेल. याच्यापेक्षा वेगळं पाहिजे असेल तर धानुका कंपनीचा टायझोम नावाचं एक तणनाशक आलेलं आहे. 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम, 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम. यामध्ये लवाळा मारायचं हॅलो सल्फ्युरॉन मिथाइल नावाचं एक तणनाशक मिसळलेलं आहे. ते 6% आहे आणि 50% मेट्रिब्युजन घटक असणारं शेंकॉर सारखं तणनाशक आहे. आणि एक बॉटल फ्री देतात, त्याचं नाव बुस्टल आहे. 3 घटक असणारं तणनाशक मारायचं असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम टायझोनचा वापर करू शकता. फक्त एकच विनंती आहे, लहान ऊसामध्ये तमर तणनाशक मारू नका. आमचे कृषी सेवा केंद्रवाले कोण असतील तर माझ्या हात जोडून विनंती आहे, लहान ऊसामध्ये तमर तणनाशक देऊ नका. ऊसाच्या वाढीवर प्रचंड परिणाम करतं. 8,005 आणि 10,001 मध्ये तमर अजिबात चालत नाही. इतर जातीमध्ये चालतं, पण 2 महिने 2.5 महिने 3 महिन्याच्या पुढचा जर ऊस असेल तर तुम्ही तमरचा वापर करा. कांडी सुटल्यानंतर त्याच्या आतमध्ये तमरचा वापर करू नका, अन्यथा ऊसाच्या वाढीवर भयंकर परिणाम होतो. म्हणून तमर हे तणनाशक सांभाळून वापरा. आणि दुकानदारांना माझी विनंती आहे, कृषी सेवा केंद्रवाल्यांना, आपण देताना सुद्धा तमर हे लहान ऊसामध्ये देऊ नये अशी माझी विनंती आहे. चला, तणनाशकाची माहिती मिळाली. ऊस आणि हरभरा जर एकाच वेळी लावलेला असेल, सरीमध्ये ऊस लावलाय, भोंड्यावर हरभरा लावलाय आणि एकाच वेळी दोन्ही पिकाला पाणी बसलेलं असेल तर 48 तासामध्ये गोल नावाचं तणनाशक चालेल. मी काय सांगतो हे ऐकून घेतल्यावर उत्तर मिळेल. पहिल्या 48 तासात मारेल, ऊस उगवल्यानंतर चालत नाही. दोन्हीला चालणारी तणनाशकं बाजारात नाही. आणि मारायचंच असेल तर हुडाचा वापर करावा लागतो. दोन्ही बाजूने साडी किंवा काहीतरी धरावं लागतं. आतमध्ये दोन्ही बाजूने माणसं त्याला कव्हर करावं लागतं आणि मग शेंकॉर सारख्या किंवा 18 टॅप सारख्या तणनाशकाचा वापर करावा लागतो. दोन्हीला चालणारी तणनाशकं बाजारात नाही. ऊस हे एकदल आहे आणि हरभरा हा द्विदल आहे. दोन्हीला चालणारी तणनाशकं नाहीत. 48 तासात गोल मारू शकतो. आता विषयचा नंतर एकाला संधी दिली की दुसऱ्यांचा हात आला, पण शेवटी ही विनंती आहे, तर तुम्हाला रानामधला लवाळा घालवायचा असेल तर पंपाला 3.6 ग्रॅम सेम्प्रा नावाचं एक तणनाशक बाजारात आहे. अधिक 30 ते 40 ग्रॅम शेंकॉर मिसळून, सेम्प्रा अधिक शेंकॉर मिसळून जर तणनाशकाची फवारणी केली, 3 पानावर 5 पानावर लवाळा असताना जर मारलं तर तुम्हाला 20-25 दिवसामध्ये ओल टिकवलेली असेल तर 1 महिन्यामध्ये 70 ते 80% लवाळा घालवता येतो. पण तुमच्या जमिनीत ओल नसेल, 15-20 दिवसानंतर ओल हटलेली असेल आणि तुमचं जर शेंप्रा वापरलेला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लवाळा मारणार नाही. म्हणून परत सांगतो, पंपाला 3.6 ग्रॅम सेम्प्रा अधिक 30 ते 40 ग्रॅम शेंकॉर किंवा पंपाला 75 ते 100 मिली 2,4-D अधिक 3.6 ग्रॅम सेम्प्रा अशा तणनाशकाची फवारणी करू शकता. UPLचं ट्रिस्केल नावाचं एक तणनाशक पण चांगलं चालतं. 200 लिटर पाण्यामध्ये 1200 ग्रॅम. थोडक्यात, तण नसताना किंवा तण दिसत असताना पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी तणनाशक मारायचं आहे. एवढे 2 शब्द पकडले तरी तणाचं नियंत्रण चांगलं होतं. बरेच शेतकरी एवढं वर येऊन देतात, मग दुकानदार बी सांगतो जरा डबल मारा. पाणी आम्ही सांगतो 200 लिटर म्हणजे 13 पंप, शेतकरी 8 पंप करतात, औषध डबल करतात. ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो, पिकावर परिणाम होतो, जमिनीवर परिणाम होतो. म्हणून चुकीच्या पद्धतीने तणनाशकाचा वापर करू नका. आणि आयुष्यात 2 शब्द विसरू नका, राईट टाइम राईट ऑपरेशन. वेळेवर काम करायची सवय लावा, म्हणजे तुम्हाला तण त्रास देणार नाही. चला, तणाचं नियंत्रण झालं. आता खत व्यवस्थापन. बर्वे साहेबांनी जैविक खतं कशी टाकायची ह्याच्याविषयी सांगितलं. मगाशी मी जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवत असताना सेंद्रिय खतं कोणती टाकायची हे सांगितली. आता एकच खताचं नाव राहिलेलं आहे, ते म्हणजे रासायनिक खतं. तुमच्या जमिनीचा पीएच जर वाढलेला असेल, तुमच्या जमिनीचा सामू वाढलेला असेल, चिट्टी घ्या, तुमच्या जमिनीचा सामू वाढलेला असेल तर ज्या खताचा पीएच कमी आहे अशा खताचा वापर करा. उदाहरणार्थ, मला कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही, पण महादनचं 24-24-0 नावाचं जे खत आहे, महादन 24-24-0 हे पाण्यात विरघळणारं पण खत आहे. याची आळवणी पण करू शकता, ड्रिपनं पण देऊ शकता आणि जमिनीत पण टाकू शकता. उदाहरणार्थ, 3.75 पीएच असणारं महादन 24-24चा जर वापर करणार असाल तर लागणीला 2 पोती महादन 24-24-0, अर्ध पोतं पोटॅश. 2 महिन्याच्या उसाला 2 पोती 24-24-0, अर्ध पोतं पोटॅश. 90 दिवसाच्या उसाला 1 पोतं 24-24-0, अर्ध पोतं पोटॅश.
आणि 4 महिन्याच्या ऊसाला भर लावताना 3 पोती 24-24-0 आणि 1 पोतं पोटॅश. आता नत्र कमी पडतोय म्हणून 1 महिन्याचा ऊस असताना अर्ध पोतं युरिया टाका. 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा निघत असताना 1.5 पोतं युरिया टाका. 90 दिवसाच्या ऊसाला कांडी निघत असताना 1 पोतं युरिया टाका. आणि ऊसाला भर लावताना साधारणपणे 1.5 पोतं युरिया टाका. एका एकरला 4 ते 5 पोती युरिया भरपूर झाला. 6 ते 7 पोती 24-24-0 भरपूर झाला. आणि 2.5 ते 3 पोती पोटॅश टाका. या पद्धतीनं नत्र स्फुरत पालाश द्या. आता याच्या जोडीला काय पाहिजे? दुय्यम अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये पिकाला लागतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. जर तुम्ही ज्या ठिकाणी ग्रीन हार्वेस्ट मिळतं त्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला सारथी नावाचं खत मिळेल, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे. ज्यांचं टार्गेट मोठं आहे, 40 किलोची बॅग असते, लागणीला 1 ते 2 बॅग आणि भरणीला 1 ते 2 बॅग. टार्गेट मोठा असणारे 2 बॅगा टाकाव्यात. ज्यांचं टार्गेट छोटं आहे, 50 टन वाले शेतकरी आहेत, त्यांनी लागणीला 1 आणि भरणीला 1 बॅग वापरावी. याच्या जोडीला काय पाहिजे? सिलिकॉन. आपल्या कारखान्यामध्ये जी चिमणी दिसते त्या चिमणीच्या खाली जो बगॅस जाळला जातो त्या बगॅसमध्ये सिलिकॉन मोठ्या प्रमाणात आहे. लागणीला 500 किलो आणि भरणीला 500 किलो बगॅस वापरू शकता, बगॅसची राख वापरू शकता. आणि जर हे मिळत नसेल तर बाजारामध्ये रिच सोल नावानं जे सिलिकॉन मिळतं, लागणीला 50 किलो आणि भरणीला 50 किलो सिलिकॉनची बॅग वापरा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही सगळी खतं जी आहेत ती लागणीला 3 पोती ग्रीन हार्वेस्ट, 2 महिन्याच्या ऊसाला 2 पोती ग्रीन हार्वेस्ट आणि 4 महिन्याच्या ऊसाला भरणी करताना 3 पोती ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून वापरा. त्याला ऑर्गॅनिक कोटिंग करून वापरा. आणि लागणीला आणि भरणीला एक एक कीटकनाशक वापरायला विसरू नका. बाहेरचं जर घेतला तर रिजंट अल्ट्रा नावानं मिळतं, लागणीला 4 किलो आणि भरणीला 4 किलो. FMC कंपनीचं घेतला तर फर्टेरा नावानं मिळतं, लागणीला 4 किलो आणि भरणीला 4 किलो. एक कीटकनाशक 2 वेळा वापरा. आणि आता सांगितल्याप्रमाणे नत्र, स्फुरत, पालाश, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सारथी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली, ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, बोरॉन असं सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे न्यूट्रिवेन नावाचे एक मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग मिळते. 1 महिन्याच्या ऊसामध्ये 10 किलो न्यूट्रिवेन आणि 90 दिवसाच्या ऊसाला 10 किलो न्यूट्रिवेन म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट. असं 4 महिन्यामध्ये कमीत कमी 4 वेळा आणि जास्तीत जास्त 5 वेळा खतं टाका. खतं किती टाकले याला महत्व नाही. खतं टाकत असताना पेंडीयुक्त खतामध्ये, ग्रीन हार्वेस्ट सारख्या खतामध्ये मिसळून टाका. खत टाकत असताना जमीन वापशावर असताना खत टाका. खत टाकल्यानंतर अवजारानं खत मातीआड करा. आणि खत मातीआड झाल्यानंतर 2 दिवसानंतर पाणी द्या. आंबट ओल्या जमिनीमध्ये खताचं आणि मातीचं मिलन झालं पाहिजे. तुमचं खत कोरड्या जमिनीमध्ये पडत असेल, पाठीमागनं पाणी देत असाल तर हवेमध्ये युरिया निघून जातो, जमिनीमध्ये ओलाव्या हवेबरोबर युरिया निघून जातो. 50% युरिया पिकाला मिळतो. तुमचा निम्मा युरिया पिकाला मिळत नाही. म्हणून तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून वापरा. जमीन वापशावर असताना टाका आणि मातीआड करा. आणि मातीआड केल्यानंतर 2 दिवसानंतर हलकं पाणी द्या. आणि काळ बदलत चाललेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ड्रीप आपण केलं पाहिजे. साहेब मगाशी सांगत होते ड्रीप विषय. साहेब मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, ISI मार्कची ड्रीपची जर नळी घेतली तर एकरामध्ये 40 ते 50 हजार खर्च आहे. पण ISI मार्कचा ड्रिपर असणारे आणि नॉन ISI मार्कची ड्रीपची नळी असणारी, ड्रीपची नळी जर बाजारामध्ये घेतला तर 12,000, 15,000, 16,000 मध्ये ड्रीपची नळी मिळते. आणि माझ्या माहितीनुसार तीर्थपुरीला बोबडे नावाचे आमचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे ड्रीपच्या नळ्या सुद्धा मिळतात, मी बघितलेलं आहे. तर अशा ड्रीपच्या नळ्या ज्याचं ISI मार्क नाही पण ISI मार्क असणारा ड्रिपर आहे, त्याचं आयुष्य 3 वर्ष आहे, अशा ड्रीपच्या नळ्या घेऊन एकराला 15,000 खर्च करून येणाऱ्या काळामध्ये जर ड्रीप केलं त्याचं आयुष्य 3 वर्ष आहे. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा ड्रिपनं खत देता येतं. युरिया ड्रिपनं देता येतो, पांढरा पोटॅश ड्रिपनं देता येतो, महादन 24-24-0 ड्रिपनं देता येतं, मॅग्नेशियम सल्फेट ड्रिपनं देता येतं. साहेब काळ बदललेला आहे. प्रकाश कदम साहेबांच्या शेतामधले 2 वाक्य मगाशी मी सांगितलेले परत आठवण करा. थेंबा थेंबानं पाणी आणि ग्रॅमनं खत. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यात 32 वेळा मला खत द्यायचा आहे. हा मूलमंत्र आज घरी घेऊन जायचा आहे. आणि अडचणीवर मात करता येते. बरेच जण म्हणतात साहेब माझं नदीवरचं पाणी आहे, छोटस शेततळ केलं. 30-40 एकरवाले शेतकरी आमचे मित्र आहेत, त्यांच्या शेतामध्ये 1 एकरावर शेततळ केलं, अर्ध्या एकरावर शेततळ केलं, पाणी साठवून ठेवलं, वाहतं पाणी आहे ते उचललं. आणि ते जर ड्रिपनं आपण शेतामध्ये वापरलं तर प्रश्न सुटू शकतील. म्हणून काळ बदलत चाललेला आहे आणि ड्रिपचा वापर आपण केला पाहिजे ही आपल्याला विनंती आहे. आणि जाता जाता एवढाच मुद्दा सांगतो, आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने मशागती होतात. साहेब मी आपल्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बघितलेला आहे. लागण झाली, माझ्या बोटाकडे बघा, सरीमध्ये ऊस आहे आणि मधला जो भोंडा आहे त्या भोंड्यावरती औत चालवायची किंवा मशागत करायची एवढी घाई आपल्या जिल्ह्यामधल्या लोकांना आहे. फुटवा नसताना जर भोंडा तुम्ही मोडला,
हा भोंडा जर तुम्ही सपाट केला, उसाच्या बुडाजवळ जर माती आली तर तुमच्या उसाला फुटवा चांगला निघत नाही. म्हणून माझी आज विनंती आहे, लागण केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यापर्यंत ह्या भोंड्याला हात लावायचा नाही. 10 फुटामध्ये सरीतलं अंतर जर 4 असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस पाहिजे. सरीतलं अंतर जर 4.5 असेल तर 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस पाहिजेत. आणि सरीतलं अंतर 5 असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस पाहिजेत. ज्या दिवशी आता सांगितलेली संख्या 10 फुटामध्ये मिळाली त्याच दिवशी मधल्या भोंड्याला अवजार चालवायचा, रोटावेटर मारायचा, सरी भोंडा सपाट करायचा, उशिरा येणारा फुटवा थांबवायचा. बरेचसे शेतकरी महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले नाहीत नाही मधल्या भोंड्यावर आऊत चालवायला सुरुवात करतात आणि तणाचं नियंत्रण करण्यासाठी म्हणून हे आऊत चालवतात, सरी बोंडा सपाट करतात. तुमच्या उसाला फुटवा निघत नाही, एक शेवडी ऊस राहतात. मला भरणीला एकरात 60,000 ऊस पाहिजेत आणि तोडणीला 40,000 ऊस पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भरणीला 60,000 ऊस नाहीत आणि तोडणीला 40,000 मिळत नाहीत, म्हणजे ऊस संख्या नियोजन हा विषय ज्यांना कळाला नाही त्यांच्या शेतामध्ये टनेज वाढणार नाही. म्हणून परत एकदा सांगतो, भरणीला 60,000 ऊस जर पाहिजे असतील तर एका एकरमध्ये 5 ठिकाणी 10 फुटात ऊस मोजले पाहिजे. सरीमधलं अंतर 4 असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस आहेत का बघा. सरीमधलं अंतर 4.5 असेल तर 55 ते 60 ऊस आहेत का बघा. सरीतलं अंतर 5 असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस आहेत का बघा. एवढी संख्या मिळाल्याशिवाय उसाला हे डब्ल्यू अक्षर आहे, डब्ल्यूचं एम करत असताना 10 फुटामध्ये भोंड्यावर राहणारे ऊस 50, 55, 60 ऊस मिळाल्याशिवाय भर लावायची नाही. आणि हे काम आपल्या भागामध्ये चुकीचं होतंय. म्हणून मला यावरती जोर द्यावा लागला. चुकीची मशागत करू नका. भरणी करताना 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस पाहिजेतच, तर ऊसाची संख्या मिळते. आणि हे करत असताना 2 महिन्याच्या ऊसाला 2 दाते अवजार चालवायला विसरू नका. माईक म्हणजे ऊस आहे सगळ्यात जरा ऊसाच्या दोन्ही बाजूला 6 इंचावर 2 दाते अवजार चालवा, फुटवा चांगला निघतो. 90 ते 100 दिवस झाल्यानंतर भोंडा मोडून टाका. 10 फुटातले ऊस मोजल्यानंतर सरी भोंडा सपाट करा, उशिरा येणारा फुटवा थांबतो. आणि 4 महिन्याच्या ऊसाला डब्ल्यूचं एम करा. 4 महिन्याच्या ऊसाला डब्ल्यूचं एम करा. आणि भरणी करत असताना माझा हात दिसतोय अशी भर लागली पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशी भर लागलेली असते, ऊसाच्या बेचक्यामध्ये माती जातच नाही, तो ऊस लोळण्याचं प्रमाण वाढतं. हार्वेस्टर ऊस तोडायला अडचण आहे, खोडव्यामध्ये बुडक्या छट्टीचा अवजार चालवायला अडचण आहे. म्हणून तुमची भर अशी लागली पाहिजे. वरती 1 ते 1.5 फुटाची पट्टी बसली पाहिजे आणि माझा हाताचा अँगल दिसतोय अशी भर लागली पाहिजे. त्यासाठी 13 HP चा पॉवर टिलर एकदा रिव्हर्स चालवा आणि एकदा सरळ चालवा आणि पाठीमागे रिजर्व जोडा. माझा हात दिसतोय अशी भर लागते. आणि भर जर चांगली लागली तर तुम्हाला ऊस तोडणं सोपं जातं, हार्वेस्टरनं ऊस तोडणं सोपं जातं, खोडव्यामध्ये भोंड्यावर बुडक्या छटणीचा अवजार चालवणं सोपं जातं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्याच्या ऊसाला 2 दाते अवजार, फुटवा वाढवण्यासाठी अवजार चालवा, त्याला बाळभरणी म्हणतात. 90 दिवसाच्या ऊसाला भोंडा मोडायचं काम करा, त्याला कच्ची भरणी म्हणतात. आणि 4 महिन्याच्या ऊसाला सरीच्या जागी भोंडा आणि भोंड्याच्या जागी सरी करा. या पद्धतीनं मशागतीची कामं करा. शेतकरी मित्रांनो, बोलण्यासारखे भरपूर विषय असतात. फक्त मला एक असं वाटतं की एक विषय बोलावा लागेल, तो म्हणजे पांढरी माशी. आपल्या भागामध्ये प्रचंड पांढरी माशी असते. मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत पांढरी माशी एवढ्या प्रमाणात वाढते, आपल्या ऊसाचं पान तांबेरल्यासारखं दिसतं. आणि त्या पांढऱ्या माशीला मारायचं जर असेल तर क्रायसोपरला कार्नी नावाचे एक मित्रकीड आहे. एका डब्बीमध्ये 1000 अंडे असतात. कुठं मिळतं, काय मिळतं, नंतर मी तुम्हाला कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगेन. एका एकरला 1 डब्बीमध्ये 1000 अंडे असतात. ते अंडी सोडायची असतात. कशी सोडायची? आपण बसलेली जागा 1 एकर आहे, सगळी धरा. पूर्वेकडून 5 ठिकाणी आत जायचं 5 फूट, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून 4ही बाजूने 5 फूट आत जायचं. आणि 6वं किंवा 7वं पान ऊस डोळ्यासमोर ठेवा. 6वं किंवा 7वं पान डोळ्यासमोर ठेवा. हे थोडंसं वडून घ्यायचं आणि त्या बेचक्यामध्ये त्या डब्बीमध्ये जे 1000 अंडे आहेत त्यामध्ये एक चमचा असतो, त्या चमच्यानं अंडी सोडायची. असं एका एकरमध्ये 8-10 ठिकाणी अंडी सोडा. त्या अंड्यातनं बाहेर पडलेली मित्रकीड आहे, त्या मित्रकीडीचं नाव आहे क्रायसोपरला कार्नी. ही मित्रकीड पानाच्या पाठीमागे बसलेले पांढरी माशी आहे, तिला खाण्याचं काम करते. आणि ऊसाला जर युरिया जादा झाला तर पांढरी माशी वाढते. त्यामुळे युरिया जादा होणार नाही, काळजी घ्या. पाणी साठून राहणारी जमीन असेल तर पांढरी माशी वाढते. पाण्याचा निचरा चांगला करा, एवढं करावं. बोलण्यासारखे भरपूर विषय असतात, पण मी या ठिकाणी थांबणार आहे. कोणाच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील तर जरूर विचारा. जाता जाता एका मुंगीचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेमधल्या 2 ओळी आहेत. हरिवंशराय बच्चन मुंगीविषयी लिहितात. मुंगी म्हणजे हिंदीमध्ये चीटी. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है,
नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है। चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती। कोशिश करने वालों की कभी हार नाही होती। म्हणून माणसाने प्रयत्नवादी राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये 100 टन उत्पादन काढण्यासाठी जाता जाता 4 शब्द डोळ्यासमोर ठेवून घरी घेऊन जावा। पहिला शब्द उगवण, पहिले 1.5 महिना, 1.5 महिना ते 3 महिना फुटवा, 3 महिन्यानंतर कांडी निघणे आणि 4 महिन्यानंतर जोमदार वाढ। उगवण, फुटवा, कांडी निघणे आणि जोमदार वाढ पहिल्या 4 महिन्यामध्ये लक्ष द्या। भरणी झाल्यानंतर थोडंसं लक्ष कमी झालं तरी चालेल। एवढं जर पाळला तर येणाऱ्या काळामध्ये आमचा बसलेला प्रत्येक शेतकरी बांधव 20-20 टनानं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 100 टनाच्या वरती उत्पादन काढण्यासाठी पात्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि एवढं उत्पादन वाढावं यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आदरणीय टोपे साहेबांनी, प्रकाश कदम साहेब, बर्वे साहेब आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, सत्कार केला आणि आपल्या समोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भैयासाहेब आणि त्यांच्या टीमना सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि माझं व्याख्यान लांबलेलं असताना सुद्धा, उखाड असताना सुद्धा सगळे पंखे बंद आहेत मला कल्पना आहे। आपण सगळ्यांनी मन लावून ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।